पाठवा। दोन्ही संघांचे एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील। इलियास उर्वी या संघाचे मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा खेळाडू आहेत आणि उमरोळी सरपाडा तुम्हाला देखील विनंती करतो की आपण देखील या। हॅलो, करूया सुरुवात आजच्या दिवसाला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजांना वंदन, ग्रामदेवतेला वंदन करत आजच्या दिवसाला करूया सुरुवात। पहिला मॅच एका बाजूला एस टायगर सरपाडा उमरोळी आणि एका बाजूला आपण पाहतोय उर्वी 11 इलियास यांचा संघ आपण पाहतोय बोईसर हा मात्र संघ आपल्याला पाहायला मिळेल। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती वय वर्ष 52 अर्थात आपण पाहतोय आसिफ मुच्छाले टेनिस बॉल क्रिकेट पटलावरची मागची 25 ते 30 वर्ष ओलांडून पाहिली तर खऱ्या अर्थानं एक सातत्यानं चांगलं क्रिकेट या पालघरला दिलं। अर्थात तेच आपल्याला पाहायला मिळतात। अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा आणि त्यांचेच अगदी जवळचे मित्र अमीर यांना देखील आपण पाहतायत। मिड ऑफला मात्र ते तैनात आहेत। आसिफ मुच्छाले यांना आपण पाहू शकाल। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विशाल मॅच इज स्टार्ट। वेळेचा जर विचार केला तर 10:37 आपल्याला पाहायला मिळतील। 5-5 षटकांचे सामने। इलियास पठाण म्हटलं की एक जबरदस्त कॅप्टन, सक्सेसफुल कॅप्टन म्हणून आपण त्यांना पाहिलंय। एक्स्ट्रा खेळाडू उमरोळी संघ तुमचा एक 12th मॅन इथे पाठवा। सामन्याला सुरुवात होणार नाही, आपण लाईव्ह स्पर्धा पाहतोय। आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे असणं अनिवार्य असेल, लक्षात घ्या। प्लेइंग 11 ची लिस्ट देखील तुम्ही इथे पोहोचवलेली नाही, त्या अनुषंगाने इथे आपण पाहतोय थोडंसं मॅचला लेट होतंय। आपली प्लेइंग 11 ची लिस्ट देखील पाठवायची आहे सोबत। 5-5 षटकांचं एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं। 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं। पुढील होणारा सामना एका बाजूला मंगलमूर्ती धनसार आणि एका बाजूला जीवदानी विरार यांच्यातली अत्यंत महत्त्वाची लढत आपल्याला बघायला मिळेल। या दुसऱ्या मॅच मध्ये आजच्या दिवसात 8 संघांना इथे मात्र निमंत्रण दिलं आणि या कर्णधारांनी आभार देखील मानले की 40+ एक हाफ आमच्यासाठी देखील राखला असावा आणि त्यावरती निश्चित स्वरूपात रॉकी ग्रुपने चर्चा केली आणि हा 40+ आजचा दिवस आपल्याला बघायला मिळतोय। स्ट्रायकिंग एंडला विशाल पाटील, पहिला बॉल आसिफ मुच्छाले यांचा अगदी खोलवट टप्प्याचा बॉल डाऊन द ग्राउंडला खेळलाय। क्षेत्ररक्षक आहेत, अगदी समोर केलेला फटका शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय इथे मात्र थोडंसं मिसफील्ड झालं आणि त्या अनुषंगानं आजच्या दिवसाची सुरुवात ही चौकारानं झाली। धावसंख्या 4 संघाचं खातं खोललं जातंय। विशाल पाटील जो आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ओळख सातत्यपूर्ण आपण या क्रिकेट पटलावरती पाहिलंय। नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण यांना आपण पाहतायत। सुरुवात चांगली झाली। एस टायगर सरपाडा उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या आसिफ मुच्छाले यांचा पहिलाच बॉल लोवर फुलटोच होता, अगदी समोरच्या दिशेने खेळलं। दुसरा बॉल यावेळेला बॅटची कर्ड मागे यष्टीरक्षक कर्णधार इलियास पठाण आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक भरपूर चांगले क्रिकेटपटू म्हणून त्यांच्याकडे आज पालघर क्रिकेट हे सन्मानानं पाहतं। एक आदर्श घेण्यासारखे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले। धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर हा बॉल डॉट आलाय। 2 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 4 आपण पाहू शकाल। आसिफ मुच्छाले पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता राईट हँड ओव्हर द स्टंप्स। पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा बॉलला कव्हर मध्ये कळलंय। तिथे एक चौकार मारल्यानंतर तुम्ही त्या चौकाराचं महत्त्व विसरलात। सिंगल डबलनं स्कोर कार्डला सुरुवात करणं गरजेची भूमिका असते। विशाल पाटील यांनी मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार खेचला। तदनंतरचे 2 चेंडू डॉट म्हणजे जो पहिल्या बॉलवरती चौकार आला होता त्या चौकाराचं महत्त्व इथे कमी झालं। 3 चेंडू आणि 4 धावा ह्या सध्या धावफलकावरती आहेत। पुढील बॉल
यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क नाही. अगदी आपण पाहतोय या विशालचं माइंडसेट रीड करून गोलंदाजी, अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. शरीरापासून दूर ठेवला, फलंदाजाला कन्व्हिन्स केलं की लेग स्टिकवरनं तुम्हाला ऑफ स्टिकवर येण्याची इथे निश्चित स्वरूपात जे आपण फुटवर्क पाहिलं आणि तदनंतर चेंडूने निश्चित स्वरूपात एक छोटंसं वळण घेतलं. मागे यष्टीरक्षक जर आपण पाहिले तर इलियास पठाण अगदी त्यांची कामगिरी चोख बजावत आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय आणि 4 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला जात असताना धावसंख्या फलकावरती 4. पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी अचूक. मी म्हटल्याप्रमाणे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून या पालघरला त्यांनी निश्चित स्वरूपात आपलं क्रिकेटची सेवा त्यांनी अविरत केली, आत्ता देखील करतात. आणि सध्या आपल्या संघासाठी उर्वी इलियास पठाण या संघासाठी एक महत्वाचा ओपनिंग स्पेल, नवा कोरा, फरीचा चेंडू कसा हाताळावा याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या षटकातला. धावसंख्या फलकावरती 4. विशाल पाटील थोडासा त्रस्त राहिला या षटकामध्ये. शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिली तर निश्चित स्वरूपात आपण पाहतोय एक सिंगल मिळेल. बाईकचे संकेत आले नितेश कदम यांचे आणि धावसंख्या 1 न संघाचं खातं पुढे सरकत आहे. पहिल्या षटकाचा खेळ अगदी योग्य रीतीने संपुष्टात आला आणि धावसंख्या फलकावरती 5 धावेंवरती जाऊन पोहोचतंय. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. त्याला स्मरण करत असताना डीजे कॅन्डी यांना आपण पाहिलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन यांना मात्र प्रचारणात आणलं. दुसरं षटक, पहिलं षटक अगदी योग्य रीतीने हाताळलं. आसिफ मुछाले, ब्रँड ऑफ चिंचणी, तारापूर इथून मात्र बिलॉंग करतात आणि अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या षटकात राहिली. दोन्ही एंडकडनं आपल्याला हे क्रिकेट पाहायला मिळतं. भरपूर अशा कमी स्पर्धा असतात आपल्या या विभागात जिथे सिंगल एंडनं भरपूर स्पर्धा होत असतात, परंतु रॉकी ग्रुप म्हटलं की सगळं काही एकदम ओके मध्ये अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती केतन, दुसरं षटक फेकण्याकरिता. यावेळेला मात्र चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे जरूर खाली आहेत आणि चेंडू बराच काळ हवेत असताना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पहिल्या बॉलवरती जे होते त्यांनी जो चौकार तिथे मात्र सोडला गेला, तिथून आता झेल देखील सुटला जातोय. विशाल पाटील यांना मिळालेली संधी, या संधीला कन्वर्ट करावं लागेल मोठ्या इनिंगमध्ये, कारण एक महत्वाचा फलंदाज म्हणून SS टायगर सरपाडा उमरोळी हा संघ त्यांच्याकडे पाहतोय आणि खऱ्या अर्थानं आता संधी मिळाली, या संधीचं सोनं करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 वरती. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होत असताना आमच्या साथी गुणलेखक मित्र प्रितेश गावड आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय अचूक गुणलेखन आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा प्रयत्न तेच आहेत विशाल पाटील यांचे की मोठ्या स्ट्रोकमध्ये निश्चित स्वरूपात धावगती वाढवण्याचा प्रयत्न करतात, परंतु इथे गोलंदाजांसाठी इथे जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. विशाल पाटीलला मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकात आसिफ मुछाले यांनी त्रस्त करून सोडलं. एक चौकार जरूर आला, परंतु तदनंतरचे 4 चेंडू डॉट फेकण्याची जी किमया आपण पाहिली आसिफ मुछाले यांची, तदनंतर केतन आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक चालू असताना चेंडू क्रमांक 3 समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि लॉंगॉनचे खेळाडू पुढे सरसावतील तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल मिळतंय. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 8 जाऊन पोहोचतात. एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज विशाल आणि भरपूर वेळानंतर आता प्रवीण यांना मात्र पहिला चेंडू खेळण्याचा मान मिळेल या रॉकी ग्रुप ट्रॉफी मध्ये. SS टायगर सरपाडा उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल उर्वी 11 इलियास पठाण बोईसर. ऑन साईडला खेळायचं होतं, परंतु चेंडू पडल्यानंतर वेगवान रीतीने आला. थोडीशी उसळी कमी पाहायला मिळाली. पूल करायचा होता, परंतु व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू अगदी अंगावरती जाऊन आदळलाय. डॉट बॉल. 5 षटकांचे सामने आपण पाहतोय. 5 षटकांचा जर आपण उल्लेख केला आणि 24 कॅरेट हा फुलटॉस बॉल जर आपण पाहिला
तर 5 षटकांमध्ये तुम्हाला 50-55 धावा ह्या अत्यंत महत्वाच्या असतील, परंतु ती सुरुवात जी असायला हवी होती ती थोडीशी आता थांबले असं म्हणायला हरकत नाही. धावा येणं गरजेची भूमिका आहे. प्रत्येक डॉट बॉल तुम्हाला टेन्शनमध्ये नेईल. जरी तुम्ही टार्गेट सेट करताय त्या अनुषंगानं 2 षटकांचा खेळ जवळपास पूर्णत्वाला येत असताना धावसंख्या फलकावरती सिंगल डिजिटमध्ये आपण पाहत आहेत 8 धावा. आणखीन चेंडूंचा खेळ या षटकात 2 बाकी असतील. 4 चेंडूंचा खेळ फेकून झाला. जबरदस्त गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहतोय आसिफ यांची राहिली, अगदीच त्यांच्या पावलोपावली गोलंदाजी केतन हे देखील जबरदस्त करतायत. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेटचा स्ट्रोक. वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईलनं मात्र फटका खेळला. अजिंक्य रहाणेची आठवण झाली या फटक्यानं आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. अत्यंत महत्वाचा आणि कठीण काळात आलेला हा चौकार खूप महत्वपूर्ण असेल. डगआउटमध्ये टाळ्या शिट्ट्या जरूर येतील, कारण भरपूर वेळानंतर हा आलेला चौकार अत्यंत महत्वाचा राहिला. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 2 षटकांचा खेळ ऑल राईट. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 12 धावेंवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 100च्या स्ट्राईक रेटनं सध्या स्कोर कार्ड चाललाय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक फेकण्याकरिता आसिफ मुछाले यांना आपण पुन्हा एकदा पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. शेट माणूस एंड कडनं गोलंदाज तिसरं षटक फेकण्याकरिता आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आसिफ मुछाले यांना आपण पाहू शकाल. पुढील होणारा सामना आई जीवदानी विरार विरुद्ध मंगलमूर्ती धनसार यांच्यातला अत्यंत महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या इनिंगचा खेळ, आजच्या दिवसातला पहिला मॅच, जिथे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण ही आमची ताकद, ज्या अनुषंगानं गोलंदाजी अगदी अचूक राहिली पहिल्या 2 षटकांमध्ये. जरूर 2 चौकार या मॅच मध्ये बघायला मिळाले, या 2 षटकांमध्ये बघायला मिळाले, परंतु हवी तशी फलंदाजी ज्या पद्धतीने विशाल यांना ओळखलं जातं त्या पद्धतीचे विंटेज विशाल आपल्याला बघायला मिळतील का येणाऱ्या 3 षटकांमध्ये. 12 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतात गोलंदाज आसिफ मुछाले. क्षेत्ररक्षणाचा व्ह्यू जर आपण पाहिला तर निश्चित स्वरूपात डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये आहे. तदनंतर आपण पाहू शकाल लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. तदनंतर निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल लॉंग ऑनला एक खेळाडू देखील आपण पाहिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. शॉर्ट पॉइंट मध्ये एक खेळाडू, शॉर्ट कव्हरला एक खेळाडू. पुढचा बॉल ऑन साईडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत आणि इथे कुठलीही चुकी करणार नाहीत. विशाल मात्र आपल्याला पाहायला मिळतात बाद होताना. राजकुमार यांचा अचूक झेल, पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. सकाळचं सत्र आणि भक्तिमय वातावरण, ज्यामध्ये एक्सपर्ट असे डीजे कॅन्डी ते वेळेनुसार तुम्हाला भरपूर छान छान गाणी ऐकवतात. सकाळचं सत्र हे भक्तिमय असतं, तदनंतर हळूहळू दुपार होत जाईल, त्या अनुषंगानं आणखीन वेगवेगळी गाणी, तदनंतर दुपारच्या सत्रात आणखीन सुंदर गाणी, संध्याकाळच्या सत्रात तुम्हाला वेगवेगळी गाणी ऐकायला मिळतात. एक परिपूर्ण डीजे वादक कसे असावेत अर्थात डीजे कॅन्डी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल गोलंदाज आसिफ मुछाले तयार. नवीन आलेले फलंदाज प्रवीण यांना आपण पाहतोय. अगदी समोरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक पुढे पोहोचतायत. जे लॉंग ऑफ मध्ये होते ते निश्चित स्वरूपात पुढे सरसावतायत. सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या अगदी मंद गतीने पुढे सरकते, अर्थात 13 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 3 प्रचारणात आसिफ मुछाले संघाचा महत्वाचा गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. एक आगळी वेगळी ऍक्शन त्यांची सातत्याने राहिली. अगदी खोलातला बॉल, बटन पॅड मधला चेंडू, तिथे मात्र सॉफ्ट हँड मात्र खेळून काढलं. आमिर पुढे सरकतील तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल मिळतंय. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचेल. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झाला. रॉकी ग्रुप ट्रॉफी 2025चं देखणं आयोजन नियोजन, हे मैदान आपण पाहतोय. या मैदानाचा कायापालट होताना आपण पाहतोय. अगदी एका महिन्यामध्ये हे मैदान कसं असतं आणि कसं बदलतं, आणि ह्या गोष्टी मात्र निश्चित स्वरूपात रॉकी ग्रुपच्या ऐवजी कोणी करू शकत नाही. यावेळेला आपण पाहतोय पंचांचे 2 हात समांतर रेषेत आणि आजच्या दिवसातला पहिला व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्यांचा जर विचार केला तर स्कोर कार्डला 15 वरती जाऊन पोहोचतात. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे आणि चेंडू देखील फेकून झाले 3. 15 बॉल पूर्ण झाले आणि 15 बॉल मध्ये 15 धावा. आतापर्यंत स्कोर कार्डला SS टायगर, सरपाडा उमरोळी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 विकेटचं पतन जरूर झालं, विशाल पाटील बाद झालेत. ऑन साईडला खेळायचं होतं चेंडू बऱ्याच काळ हवे तिथे रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतात. उर्वी 11 हा सातत्याने संघ आपण पाहतो आणि अगदी त्यांचेच ओनर. चेंडू मात्र आपण पाहतोय व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, परंतु बॅकवर्ड फाईन लेगला हा चेंडू निघून गेलाय सरळ सीमा पलीकडे. 4. सोमत चौकार आलाय आणि संघर्षाचा चौकार होता, कारण धावा येत नव्हत्या त्यावेळेला प्रवीणच्या बॅटमधनं आपण पाहतो मिस टाइम स्ट्रोक, परंतु 4. ऑन साईडला बॉलला उडवलंय क्षेत्ररक्षक. बराच काळ चेंडू हवेत असताना अगदी चांगला जज केलं आणि इथे मात्र आपण पाहतोय शेवटच्या क्षणाला फलंदाज आला. परतीचा प्रवास निश्चित. आसिफ मुछाले लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. एक महत्वाचा गोलंदाज महत्वाच्या काळात विकेट पुन्हा एकदा मिळवून देतोय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. गॉन. विन बॅटर फलंदाजाचं नाव शैलेशला आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या 19 वरती स्थिर असताना आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला या षटकातला तर आतापर्यंत आपण पाहतोय 5 बॉल फेकून झालेत. अगदी शेवटचा बॉल बाकी असेल. आसिफ मुछाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सुंदर पद्धतीने गोलंदाजी त्यांनी हाताळली आणि आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल. शैलेश नुकताच दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ जवळपास इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित शेवटची 2 षटकं अत्यंत महत्वाचे असतील. चेंडूला मात्र कव्हरला ढकललंय. क्षेत्ररक्षक तिथे आमिर आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 संघाचं आता पुढे सरकते. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि पुन्हा जाऊया डीजे कॅन्डी यांचं एक सुमधुर संगीत ऐकण्याकरिता. वेलकम बॅक. रॉकी ग्रुप ट्रॉफी 2025 मध्ये सकाळच्या सत्रात युट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आणि इथे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघू शकाल सदानंद पाटील दादा स्टँड मध्ये देखील प्रेक्षक राजे विराजमान आहेत. तदनंतर स्वर्गीय मोनिश संजय राऊत स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेश मात्रे अर्थातच बंटी दादा, तदनंतर कुणाल दादा पाटील आणि शेठ माणूस असे मात्र आपल्याला स्टँड पाहायला मिळतात. एक महिला कक्ष देखील पाहायला मिळतोय. यावेळेला समोरच्या दिशेने आसमानी टोला चेंडू सीमा रेषा पलीकडे. दॅट्स अ ह्यूज. 6. मैदानाच्या आतमध्ये शैलेश अगदी शेवटच्या क्षणाला इथे आता रंग उधळत आहेत आणि ह्या धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या राहिल्या. येणं गरजेची भूमिका आहे. 5 षटकांचा मॅच आणि फुलटोसचे जर हे चेंडू असतील तर तुम्हाला 5 षटकांमध्ये 50, 45, 55 ह्या धावांपर्यंत जर तुम्ही स्कोर कार्ड उभं केलं तर दुसऱ्या इनिंग मध्ये देखील मॅच एक चांगल्या चुरशीचा पाहायला मिळेल. आणि सध्या सुरुवात झाली. गोलंदाज किरण जाधव यांच्यावरती पहिल्याच बॉलवरती आक्रमण
आसिफ मुछाले यांनी निश्चित स्वरूपात आता कान मंत्रणा दिलीत की या पद्धतीची गोलंदाजी राहिली तर जरूर फटके येतील, परंतु थोडीशी लाईन ऑफ लेंथ मध्ये जर बदलाव झाला तर येणाऱ्या काळात तुम्ही आपण फलंदाजांना शांत ठेवू शकता आणि हे बघायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती षटकाराने मात्र सुरुवात केली. थोडंसं आता प्रेशर असेल निश्चित स्वरूपात आपण पाहतोय किरण जाधव यांच्यावरती. 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येत असताना धावसंख्या 26 आणि शैलेशच्या बॅटमधनं अतिशय सुंदर आणि देखणा फटका समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड खेळला असताना यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटना बॉलला खेळलाय. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा आणि डीप पॉइंटच्या मधोमध क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत. बघता बघता 2 धावा मिळतील. शेवटच्या षटकांमध्ये आता निश्चित स्वरूपात धावा जलद गतीने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शैलेश यांची फलंदाजी इथे अत्यंत महत्वाची राहिली, ज्यांनी येता क्षणी तिसऱ्या षटकामध्ये फलंदाजी करण्याकरिता आले आणि तदनंतर चौथ्या षटकात स्लॉग बॅटिंग अतिशय सुंदर जलद गतीनं स्कोर कार्डचा वेग वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोलवर टप्प्यातला होता आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस. फलंदाजाला मात्र आपण पाहतोय वेगाचा निश्चित स्वरूपात आढावा घेता आला नाही आणि किरण जाधव यांनी सांगितलं की पहिला बॉल जरूर तुम्ही चांगल्या पद्धतीने खेळला असाल, परंतु तदनंतर चेंडू तुमच्यासाठी कठीण राहील आणि ते बघायला देखील मिळालं. फलंदाज शैलेश छोटी इनिंग परंतु इम्पॅक्टफुल इनिंग राहिली. संघाला थोडंसं पुढे घेऊन गेलेत आणि आता ते बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. गॉन मच वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 28 वरती जाऊन पोहोचतंय. 28 ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर चौथं किरण जाधव यांना आपण पाहतायत. नवीन फलंदाज संदेश हे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. एस टायगर सरपाडा उमरोळी हा संघ आपण पाहतात, तर एका बाजूला उर्वी 11 इलियास बोईसर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल किरण यांचा पुदरलेंचा बॉल होता. बॉलला मात्र नियाज माजगावकर यांच्या डोक्यावरनं खेळलेला फटका इनटू द गॅप मध्ये कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून अतिशय देखणा स्ट्रोक. अगदी पहिल्या बॉलवरती येताना पहिल्याच बॉलचा समाचार घेत असताना चांगला फटका सजवला. 4 जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. हे पालघर जिल्ह्यात फेमस हायलाइट टेंबी खोडावे गाव. येती रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव इथं रॉकी ग्रुपचं नाव गाजतंय. रॉकी ग्रुपचं नाव. थँक्यू सो मच. रॉकी ग्रुप वरती मात्र रचलेलं गायलेलं गीत अतिशय सुंदर पद्धतीनं आणि खऱ्या अर्थानं रॉकी ग्रुप हे नाव चर्चेतलं राहतं. ही स्पर्धा अतिशय सुंदर पद्धतीनं जे मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. यावेळेला पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला फ्लाईट जास्त दिली आणि तदनंतर आपण पाहू शकाल खोलवर टप्प्याचा हा बॉल हाताळला. धावसंख्या इथून जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 32 धावा ह्या धावफलकावरती आहेत. या षटकातला जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी. या षटकात धावा जरूर खर्च झाल्या 12, परंतु एक महत्वाची विकेट देखील मिळाली. ओपनिंग पेअरला आलेले फलंदाज अर्थात प्रवीण गरत आतापर्यंत फक्त 4 चेंडूंचा खेळ त्यांनी पूर्ण केलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जो महत्वपूर्ण फलंदाज राहिला त्याला जास्तीत जास्त काळ नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवण्याचं देखील एक चांगली अशी गोलंदाजी, एक चांगली स्ट्रॅटर्जी आखली फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण संपत असताना आपण पाहू शकाल धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचते. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी. टार्गेट कितीचं सेट होईल हा देखील प्रश्न अत्यंत महत्वाचा. 6 चेंडूंची रंजक कहाणी खूप महत्वाची असेल आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नियाज माजगावकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फायर पास्तळचं मैदान आणि काय जबरदस्त गोलंदाजी. समोर ध्रुव 11 सातपाडी संघ असताना चांगल्या फलंदाज भावेश पाटील समोर ज्यांनी 6 बॉल 8 धावा अगदी शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना नेला होता आणि अर्थात तेच नियाज माजगावकर आपल्याला पाहायला मिळतील. नियाज माजगावकर यांना आपण पाहू शकाल एक जबरदस्त गोलंदाज. भरपूर चेंडूला वळण देण्यासाठी त्यांना जाणलं जातं आणि अर्थात तेच आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती जाऊन पोहोचेल आतापर्यंत अर्थात 32 धावा. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला
तर आता 6 बॉलचा खेळ बाकी असेल. गोलंदाज तयार नियाज माजगावकर. चार षटकांचा खेळ योग्य रीतीने संपत असताना आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. मी म्हटल्याप्रमाणे चेंडूला भरपूर शार्प टर्न करणारे गोलंदाज राहिलेत. डीप मधून मात्र प्रोटेक्शन देतील अमीर. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय धावसंख्या 2 इथे सहज रीतीने पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रवीण गरज शेवटच्या षटकामध्ये आता जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला कसं राहता येईल याचा प्रयत्न करतील आणि धावांचा ग्राफ धावांचा आलेख कसा उंचवता येईल ह्याच्याकडे त्यांचं प्रामुख्याने लक्ष असेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 34 धावा ह्या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा नियाज ओव्हर दी स्टम्प्स. वेग जास्त हाताळला या चेंडूमध्ये. दोघांमधला समन्वय नव्हतं परंतु एक धाव तर जरूर झाली. बॅकअपसाठी बॅकअप देखील खराब पाहायला मिळाला. आता इथून सिंगलनं संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या 1 न भर होईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 35 धावा. 4 बॉलचा खेळ बाकी. आई जीवदानी विरार आणि मंगलमूर्ती धनसार 2 कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण टॉससाठी या. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण तो टॉस करणार आहोत. एका बाजूला आई जीवदानी विरार आणि एका बाजूला मंगलमूर्ती धनसार यांच्यातलं अत्यंत महत्वाचं बॅटल या पुढच्या मॅचमध्ये. बॉलला मात्र खेळायचं होतं पॉइंटच्या वरनं परंतु तिथे आपण पाहतोय गली पॉइंटला आसिफ मुछाले आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी अतिशय अचूक झेल टिपला. फलंदाज बाद. फलंदाज मिलिंद दाखल झालेत. घातकता भरपूर आहे. आक्रमकतेसाठी जाणले जाणारे फलंदाज. सातत्याने आपण पाहिलं या फलंदाजांना जबरदस्त फटकेबाजी. शेवटच्या षटकांमध्ये लांबच लांब षटकार ठोकणारे फलंदाज मिलिंद मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या जर आपण फलकावरती तपासून पाहिल्या तर 35 वरती जवळपास 3 गडी बाद झालेत. ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या संघाचे. नवीन फलंदाज मिलिंद दाखल. यावेळेला बॉलला उडवलंय. चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला इंटू दी गॅप मध्ये खेळत असताना तिथे आहेत परंतु आमिर यांना बीट करत बॉल फरार. चेंडू सीमा रेषा पलीकडे. चौकार. या धावफलकावरती पोहोचल्यात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी. येता क्षणी पहिल्याच बॉलवरती आक्रमकता सिद्ध केली आणि पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत मिड विकेटला. त्यांना क्लिअर करत सलगचा दुसरा बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4. ज्यांचा उल्लेख केला मिलिंद पाटील हे मात्र घातकता दाखवत असतात आणि हीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला आपण पाहतोय अगदी खोलातला बॉल आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल हा डॉट आलाय. परंतु धावसंख्या जर आपण तपासून पाहिली 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 43 धावा या फलकावरती लागल्या आणि 44 धावांचं असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. या 44 धावा SS टायगर सरपाडा उमरोळी संघ डिफेंड करतील की मग उर्वी 11 इलियास पठाण बोईसर हा संघ चेज करतील. हे अनेक प्रश्न आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळतील. परंतु तत्पूर्वी आपण मंगलमूर्ती धनसार आणि आई जीवदानी विरार या 2 संघांना 2 कर्णधारांना विनंती करूया की प्लीज टॉससाठी या. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपण निश्चित स्वरूपात मायक्रोफोनवरती निमंत्रण देऊया. पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज तोच आवाज सुप्रीमोपर्यंत पोहोचला. तदनंतर आपण पाहतोय पालघर भूषण म्हणून ज्यांना निश्चित स्वरूपात गौरव ज्यांचा झाला आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे मुख्य समालोचक आणि रॉकी ग्रुप स्पर्धा म्हटली की निश्चित स्वरूपात प्रथमतः प्रमोद शेडगे सरांसोबत माईक शेअर करण्याची संधी मिळाली आणि ही टुर्नामेंट पुन्हा पुन्हा ती जुनी आठवण इथे सातत्याने करून देते. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि ह्यात 44 धावांचा पाठलाग कसा होईल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती निमंत्रित करूया प्रमोद शेडगे सरांना. थँक्यू सो मच.
थँक्यू व्हेरी मच उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. दनसरचा आवाज, अपकमिंग यंग टॅलेंट, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत कालच्या दिवसात हार्दिक किनी यांनी आम्हाला सुरेख साथ दिली. नितीन पाटील होते. आजच्या दिवसात उत्कर्ष पाटील, हार्दिक किनी यांना आपण पुन्हा एकदा पाहतायत. वेलकम अनिलजी घरत सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक फिजिकल ट्रेनर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि अनस्टॉपेबल म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल. अर्थातच या ठिकाणी अनिल घरत उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे भरपूर असे खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. 40+ ज्यांनी भरपूर वर्ष उन्हाळी पावसाळे पाहिले, हारजीत पाहिल्या, चढ उतार पाहिले आणि आज संकटाच्या नद्या पार करणारे आज लेजंड ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. तर या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. जयजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ब्रँड ऑफ निर्मळ, त्याचप्रमाणे संदीप खरवत असतील आज या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आपण वेलकम करूया. अतिशय सकाळचं सत्र आणि आल्हाददायक असं वातावरण. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची झाली तर आपण गणपती बाप्पाला स्मरण करतो, नमन करतो आणि त्या शुभ कार्याची सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती बाप्पाला नमन. आई जीवदानी मातेला स्मरण करत, स्वरांची देवता सरस्वती मातेला वंदन करत, साईबाबांना वंदन करत, रोज लाख इरादे बनते हैं, इरादे बनके टूट जाते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साईराम सा म्हणजे साक्षात आणि म्हणजे ईश्वर साईबाबांना वंदन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सूर्यनारायण देव उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मानवतेचे मेरुमणी व दीनदलितांचे कैवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन. मी प्रमोद शेडगे तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. रॉकी ग्रुप चषक, एक ब्रँडेड क्वालिटी ऑफ क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत आज प्रत्येकाच्या हृदयावर. ज्या स्पर्धेने अतिशय नाव कोरले गेले आणि प्रत्येकाला चाहूल लागलेली असते. ज्या वेळेला डिसेंबर एंडिंग आणि जानेवारीचा पहिला वीक जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेला प्रत्येकाची पावलं ही तिरकायला लागतात. या टेंबी खोडाव्याच्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक नंदनवनामध्ये अर्थातच खार्टन विभागामध्ये या प्रकारचं मैदान स्वप्न सत्यात साकार करणं हे फक्त करू शकतात रॉकी ग्रुप. आज ब्रँड इज ब्रँड. रॉकी ग्रुपला या मानाचा मुजरा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल पाटील आणि समोर आहेत इलियास पठाण, लेजंड ऑफ क्रिकेट. पहिलाच बॉल, बॅटची एज होती का, फ्लाय स्लिपला चेंडू. प्रवीण त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. पारगावचा ब्रँड आहे. समीर घरत थोडेसे यावेळेला दचकले कारण चेंडू उजव्या साईडने ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. थोडासा फ्लाईट चेंडूला मिळाली होती. एका साईडला राजकुमार तामोरे आरके या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर चिंचणीचं आज क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवलं तेच राजकुमार तामोरे नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलचा खेळ 0. पुन्हा एकदा कही पे निगाहे कही पे निशाणा अशा पद्धतीने आपण पाहतायत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची संख्या लगातार 2 बॉलवर 2 डॉट येत असताना पाहायला मिळतात. या सकाळच्या सत्रामध्ये भूपेशजी पाटील अर्थातच रॉकी दादा यांना सुद्धा मानाचा मुजरा असेल. त्यांचे संपूर्ण या वेळेला आपण पाहताय सहयोगी त्यांना सुद्धा मानाचा मुजरा. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा इलियास यांच्या बॅटमधून येतील. कृणाल पुढे सरसावले गेले होते आणि पाहता पाहता 2 धावा अकाउंट ओपनिंग केलं जातं. संघाची धावसंख्या 2. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. विशाल पाटील एका साईडला आपण पाहतायत. आग्री प्रीमियर लीगचे कोषाध्यक्ष म्हणून सुद्धा ज्यांची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळाली. जगदीश पाटील अर्थातच आपण पाहतायत. खूप चांगलं क्रिकेट ज्यांनी जग्गू यांनी हाताळलं गेलं आणि एक चांगलं क्रिकेटर म्हणून सातत्याने पॅकेजच्या नावाने ओळखले गेले ते सुद्धा आपण पाहताय. शॉर्ट फाईन लेगला संदेशला आपण पाहतायत. शैलेश यांना आपण पाहतायत. ऑफ साईडला काय फटका खेळलाय. इनसाइड आउटचा फटका क्लास क्वालिटी दर्जाचा
टायगर अभि जिंदा आहे हे दर्शवत असताना आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. सरळ चेंडू हरीश पाटील यांच्या स्वागताकरिता मेल षटकारानंतर आलेला हा खणखणीत सनसनाटी चौकार. गुड शॉट. चेंडू होता. विशाल पाटील पहिले 2 बॉल चांगले हाताळले. तिसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या आणि चौथ्या बॉलवर काही षटकार पाहायला मिळाला. इनसाइड आउटचा फटका. बॉडमॅनचा चांगला वापर केला. फोरमचा चांगला वापर करत असताना आपण पाहू शकलात लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध क्लिअरली आपल्याला पाहायला मिळाला तो षटकार आला. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी लक्ष्य समोर ठेवण्यात आले ते 44. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर 32 रनची आवश्यकता असेल. येणारे 24 बॉल आणि 32 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या धनसार टीम 2 हात करणार आहे. जीवदानी 11 विरार या टीम बरोबर तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. प्रीतम पाटील यांना आपण पाहतायत. आजच्या दिवसामध्ये त्यांचं सुद्धा सुस्वागतम. सकाळच्या सत्रामध्ये आज ॲडव्होकेट यावेळेला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरचा अफाट प्रेम मिलिंदजी भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि नेहमीच हेल्पफुल पर्सन म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. विनयजी गावड साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मंगेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संकेश गावड यांना आपण पाहतायत. नितेजी यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे रविकांत यांना सुद्धा आपण पाहतायत. या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि अक्षय यांना सुद्धा आपण पाहतायत. यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आदरणीय पांडुरंगजी सखाराम पाटील साहेब आर्थिक सहाय्य या मंडळाला आपण पाहतायत 2000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 12 रन्स. प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. बेलवर क्लिक करायला विसरू नका. यावेळेला ऑन साइडला राजकुमार तामोरेचा फटका. प्रवीण घरात पुढे सरसावले गेले होते परंतु तिथून फिल्डिंग झाली. पाहता पाहता 4 धावा मिळाल्या. जीवाची आकांक्षा केली परंतु इथून काही चेंडू मिळाला नाही. चौकार राजकुमार तामोरे यांच्या बॅटमधून 4. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 16 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 16 रन्स. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. उलटा बॉल ऑन साइडला स्लॉक केला जातोय. प्रवीण घरात पहा प्रयत्न अगोदर केले होते त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही म्हणून प्रयत्नांती परमेश्वर. आणि हेच दर्शवत असताना प्रवीण घरात ब्रँड ऑफ सोनावे. Back to the dugout, Mr. Rajkumar Tamore gone. सपाला समदे गावान लय बोलबाला टेंबी खोडावे गाव सपाला समदे गावान लय बोलबाला कुणी बी आला सात हाय त्याला सारा गुपियो हाय दिलवाला बघ्यांची गर्दीन मैदान भरायचा रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान कल्ला करायचा रॉकी ग्रुपचा बेत झालाय गावान कल्ला करायचा. वेलकम बॅक. धन्यवाद कॅन्डी. आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि संगीत वेगवेगळी विविध संगीत कानापर्यंत पोहोचतायत. आपण ज्या वेळेला डिप्रेशन मध्ये असतो, फर्स्ट एड असतो, टेन्शन मध्ये असतो अशा वेळेला संगीत ऐकणं हे खूप गरजेची गोष्ट आहे जेणेकरून मेंदू थोडासा रिचार्ज होतो आणि आपण एक फुल फील करत असतो. फिलिंग हॅपी असते. यावेळेला ऑन साइडला किरण जाधव तारापूरचा ब्रँड आल्या ड्रेसिंग रूम मधून जणू काही सेट होऊन आलाय. सरळ चेंडूला फेकून दिले. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँडला त्रिवार अभिवादन करणारा हा षटकार.
तारापूर टीमचा भरोशाचा यशस्वी कर्णधार थोडासा खाली राहिला होता. ज्या खेळाडूने ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला पहिल्यांदा तारापूर गाव दाखवलं, यतीन जाधव आणि किरण जाधव एवन जोडी, आणि संपूर्ण तारापूर त्यामध्ये विवेक मोरे असतील, मनोज महेश राऊत असतील, गुरु जाडू अँड ऑल टीम. अप्रतिम बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून सुरेख गॅप शोधला, सरळ चेंडू निघून चालला एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावन करता मेल चौकार. गुड शॉट, गुड बॅटिंग बाय किरण जाधव. संघाची धावसंख्या 26. आकाश गावड यांचं चौकार आणि स्वागत आमच्या मुख्य मंचावर. इमर्जिंग प्लेअर ऑफ द अवॉर्ड ज्याला मिळालं होतं तोच खेळाडू आकाश गावड. साखरेपासूनचा प्रवास मागे वळून पाहिलं नाही आणि एक अपकमिंग यंग टॅलेंट मिळाला तो रॉकी ग्रुप टेंबेखोडावे या टीमला. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली गेले. सिंगल मेल पुढे सरसावत आहेत मिस्टर शैलेश यांना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचले गेले. 27. शैलेश हे सुद्धा एक पॅकर्स आहेत आणि चांगले खेळाडू, फिट अँड फाईन. तर आता विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 17 रनची आवश्यकता असेल. सिद्धार्थ कदम आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतात. प्रो लिंक स्पोर्ट्सचे एक अतिशय सुंदर अपडेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते, डिजिटल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, अश्विन गोपाळे, दीपेश उघडे आणि त्याचप्रमाणे संजय यांना आपण पाहू शकतायत. हे 3 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा रॉकी ग्रुप चषक 2025. धनसर टीमचे कॅप्टन जर आले असतील तर या पण लगेच टॉस करण्यासाठी. उत्कर्ष पाटील त्या ठिकाणी जॉईंट होतील टॉस करण्यासाठी. लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस का बॉस या बॉक्समध्ये आपण जायचंय. पुढील बॉल शशांक यांचा हा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. किरण जाधव अतिशय चांगली बॅटिंग करताना आपण पाहू शकतायत. सिंगल डबलला महत्व देत आहेत. आज अपकमिंग यंग टॅलेंटला चांगलं क्रिकेट पाहावयास मिळेल. त्यांनी फक्त क्रिकेट पाहणं योग्य राहणार नाही तर त्यांचा खेळ कसा होतो, ते कसे खेळतात, सेन्सिबल बॅटिंग कसे करतात, सेन्सेशनल बॉलिंग कसे करतात, त्यांची थिंकिंग काय आहे, हे संपूर्ण नवतरुण उभारता सितारा खेळाडूने पाहायला हवं. सर बॅटचा जरूर खेळला गेलाय. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे मात्र कृणाल पुढे सरसावतील आणि इथून जर आपण पाहिलं तर कृणाल पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28 वरून 29 वर जाऊन पोहोचले गेली. 29 रन्स. शशांक मॅन फ्रॉम उमरोळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. काय फटका खेळलाय, जबरदस्त पॉवर जनरेट केली आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. किरण जाधव तारापूरचा ब्रँड झळाळताना पाहायला मिळतोय. 6. वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेली. 9 रन्स अजून सुद्धा लक्ष पाहायला मिळतं. अप्रतिम चांगला चेंडू होता परंतु तेवढा सुंदर फिल्डिंग ह्या वेळेला पाहायला मिळते. ग्रेट कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. किरण जाधवने आपला खेळ दाखवला. आपण 3ऱ्या क्रमांकावर येऊन कशी फलंदाजी करायची हे दर्शवत असताना एक सेन्सेशनल बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळाला. किरण जाधव आपला चोख प्रत्युत्तर प्रतिस्पर्धी संघाला दिलं. बॅक टू द पॅव्हिलियन.
आपण टॉस करणार आहोत आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करेन आपण ॲडव्होकेट मिलिंद भोईर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करावा. आजच्या दिवसात त्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 वर जाऊन पोहोचली गेली. आसिफ मुच्छळे आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वश टेनिस बॉल क्रिकेटला. या वेळेला एक वेगळ्या शैलीने करण्याचा प्रयत्न फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं होतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 35. या षटकानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. अनिल घरत सरांना आपण पाहतायत. अनस्टॉपेबल चांगला बॉल ह्यावेळेला शशांक यांचा पाहायला मिळाला. काय अँगल क्रिएट केला गेला होता. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 35. 12 बॉल आहेत आणि 9 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे हे आपण लक्षात असू द्या. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी धनसार वर्सेस जीवदान 11 विरार या दोन संघाचा टॉस टाइम. यस, थँक्यू सो मच. एका बाजूला आपण पाहतोय धनसार मंगलमूर्ती, तर दुसऱ्या बाजूला आई जीवदान विरार यांच्यातला अत्यंत महत्वाचा मॅच आणि ज्याचा टॉस होईल. एका बाजूला सुयोग पाटील आणि एका बाजूला आपण पाहतायत अनिल घरत. एक मोठं नाव, काशीपाडाचं मैदान ज्यांनी गाजवलं गेलं होतं, जिथे मात्र धनसार येथे स्पर्धा झाली आणि कोपरी इथून मात्र खेळत असताना त्या संघानं निश्चित सुरुवात फायनल मध्ये बाजी आले होते. पराभव हा एक क्रिकेटचा भाग आहे, परंतु चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. शॉर्ट अँड स्वीट मध्ये आपण हा टॉस करणार आहोत, जिथे आमचे मान्यवर पोहोचतील. आणि धनसार विरुद्ध एका बाजूला जीवदान विरार, मंगलमूर्ती धनसार, सुयोग पाटील. जबरदस्त क्रिकेट ज्यांनी मात्र धनसार गावाला रिप्रेझेंट करत असताना लेदर क्रिकेट म्हणा, अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, आणि ज्यामध्ये आता टॉस होईल. हेड अँड टेल यामध्ये आता धनसर संघाचा कॉल असेल. हेड्स इज कॉल आणि इट इज टेल. सरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्नाचं आहे. अगदी शॉर्ट मध्ये तुमचा निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. यस, तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. लगतचा मॅच देखील चालू आहे आणि सामन्यासाठी शुभेच्छा दोन्ही संघांना. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. पुन्हा एकदा शेडगे सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये. सागर मोरे सर यांना आपण पाहतायत. तर नितेश कदम सर याच विभागातून बिलॉंग करणारे आणि आयोजकाच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. परंतु आज त्यांचा पार्ट जो रोल आहे तो मात्र आपण पाहतायत पंचांच्या भूमिकेत. जेपी पॅनल. पुन्हा एकदा बॉल तयार. शैलेश. चांगला बॉल होता. इलियास पठाण ह्यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना डॉट आलेत आतापर्यंत. इलियास यांनी जवळजवळ 4 बॉल डॉट खेळले, त्यामध्ये 13 रन्स त्यांचा जरूर समावेश पाहायला मिळतोय. विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. बॉल आहेत तुमच्याकडे 11. रॉकी दादा यांना आपण पाहतायत आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित होत असताना. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला गेलाय. फटका तर छान आहे. शशांक त्या ठिकाणी पोहोचण्या अगोदरच चेंडू 1 बाउन्सने जरूर वेध घेतलाय सीमारेषेचा. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 1 बाउन्स चौकार. गुड शॉट. 4. त्यांचं हे गाव पालघर जिल्ह्यात गाजतंय नाव. पडतोय त्यांचा भारी प्रभाव. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. उर्वी इलियास 11 बोईसर टीम. रोहित पाटील अर्थातच रोया. एक उर्वी डीजेचे एक अतिशय क्लास आपण पाहतायत ऑपरेटर आहेत. एक धाव तर अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता का? मात्र काय घडलं गेलंय यावेळेला आपण पाहतायत. आणि अशा प्रकारे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावा मिळाल्या आणि विजयी श्री प्राप्त करत असताना संघ पाहायला मिळतोय. अर्थातच उर्वी इलियास 11 बोईसर टीम. हार्ड लक SS टायगर सरपाडा उमरोळी. आपण आलात, वेळेवर हजर राहिलात, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. या दोन्ही संघांचं कौतुक करूया, अभिनंदन करूया उर्वी इलियास 11 बोईसर टीमचं आणि कौतुक करूया SS टायगर सरपाडा उमरोळी टीमचं. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करेन आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. या स्पर्धेचा हा रूल आहे.
एक मोठी स्पर्धा 2 लाखाची स्पर्धा आपण खेळतायत तर एक डिसिप्लिन म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं